नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, ठाणे, गोंदिया व सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना तलाठी भरतीचा लेखी परीक्षेचा 2014 सालचा आपला पेपर चालू आहे। कंबाईनमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती। तर त्याच्या आपण पहिले 3 भाग पाहिले आहेत, ज्यामध्ये आपण 150 प्रश्न कव्हर केले आहेत, ज्यामध्ये मराठी ग्रामरचे 50, इंग्लिश ग्रामरचे 50 व गणित बुद्धिमत्तेचे 50 आपण असे 150 प्रश्न कव्हर केले आहेत। तर ह्या भाग 4 मध्ये आपण राहिलेले जे 50 प्रश्न आहेत ते जीकेचे म्हणजे आपले जनरल नॉलेजचे सामान्य ज्ञानचे आपले 50 प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत। त्यामुळे आगामी येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर मग आपण आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात, पाहूयात आजचा आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पाहिला। तर प्रश्न क्रमांक 151 काय आहे? पाकिस्तानची संकल्पना कोणी मांडली होती? म्हणजे पाकिस्तान सुरुवातीला अशी घोषणा किंवा म्हणजे त्याची संकल्पना जी होती कोणी मांडलेली होती? तर ती सौदी रहमत अली मांडलेली होती। तसेच आपण याच्याबद्दल अजून माहिती पाहूयात। तर पाकिस्तान हा शब्द पाक म्हणजे त्याचा अर्थ काय? पवित्र, व स्थान म्हणजे त्याचा अर्थ आहे भूमी, म्हणजे पवित्र भूमी या 2 उर्दू शब्दांच्या संधी आहे। म्हणजे अर्थ आणि म्हणजे पवित्र भूमी या 2 उर्दू शब्दांचा संधी करून पाकिस्तान हा शब्द बनवला गेला होता। इसवी सन 1933 मध्ये चौधरी रहमत अली, आताच आपण पाहिलं चौधरी रहमत अली, जे की पाकिस्तान चळवळीचे सदस्य होते, यांनी प्रकाशित केलेल्या नाव और नेवर या नावाने परिचित असलेल्या प्रसिद्धी पत्रकात सर्वप्रथम पाकिस्तानची मागणी केली गेली होती। कोणत्या? नाव और नेवर। आणि कोणत्या पाकिस्तान चळवळी सदस्य कोण होते? तर चौधरी रहमत अली, म्हणजे त्यांनी जी आहे ती पाकिस्तानाची मागणी म्हणजे संकल्पना मांडली होती चौधरी रहमत अली यांनी 1933 मध्ये। म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर ऑप्शन 2 जे आहे ते आपला आन्सर असेल। चौधरी रहमत अली यांनी 1933 मध्ये, जे की पाकिस्तान चळवळीचे सदस्य होते, त्यांनी प्रथम पाकिस्तानची संकल्पना मांडली होती। पुढील प्रश्न आणि कोणत्या ह्याच्यात? नाव और नेवर। पुढील प्रश्न, पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते होते? पूर्वी जे लोक चांदीचे नाणे वापरतात तर त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर टंका या नावाने ते ओळखले जात होते। आणि सर्वप्रथम जे टंका हे जे चांदीचं नाणे होतं ते कोणाच्या काळात पाडले गेले होते? तर दिल्लीचा जो सुलतान होता, पहिला सुलतान अल्तमश, त्याने टंका हे चांदीचे पहिले नाणे पाडले होते। त्यानंतर सुलतान कोण झाला? तर रजिया सुलतान, त्याची मुलगी जी आहे ती नंतर सुलतान बनली होती अल्तमश नंतर। पण टंका जे चांदीचं नाणं आहे ते सुरुवातीपासून वापरात आले होते। कोणाच्या काळात? तर अल्तमश या सुलतानच्या काळात। हे देखील तुम्ही म्हणजे लिहून टाका, कारण यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे टंका हे चांदीचे नाणे होते पूर्वी, त्याची सुरुवात कोणी केली होती? तर ती अल्तमशने केली होती। पुढील प्रश्न, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये म्हणजे सार्क जी संघटना आहे आपली, त्यामध्ये समाविष्ट असलेला देश कोणता आहे? तर त्यामध्ये मालदीव जो देश आहे तो त्यामध्ये समाविष्ट आहे सार्क या संघटनेमध्ये। पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या असलेल्या जिल्ह्यांच्या जोडीचा पर्याय कोणता? म्हणजे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर आहे। आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर आहे। म्हणजे मुंबई आणि अहमदनगर इथे दिलेलं आहे। म्हणजे मुंबई शहर व आणि अहमदनगर हे 2 जे जिल्हे आहेत ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व सर्वात मोठे जिल्हे आहेत। म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 155 काय? पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? तर टार्टारिक आम्ल कशामध्ये असतं? तर ते चिंचेमध्ये असतं। तर त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर अन्न रुचकर बनवण्यासाठी। म्हणजे चिंच तुम्ही टाकता अन्नामध्ये तर ती काय कशासाठी? अन्न चवदार बनवण्यासाठी। म्हणजे जो टार्टारिक आम्ल जे असतं चिंचेमध्ये त्याचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? तर अन्न रुचकर बनवण्यासाठी किंवा चवदार बनवण्यासाठी होतो त्याचा उपयोग। पुढील प्रश्न क्रमांक 156 काय? भारतीय शेळींपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती मानली जाते? तर कोणती शेळी आहे ते सर्वाधिक दूध देणारी? तर ती जमुना पारी। जमुना पारी जी राजस्थानमधील एक प्रकारची शेळीचा प्रकार आहे। जमुना पारी जी ही शेळी आहे ती भारतातील शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी मानली जाते। कोणती? जमुना पारी। ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल। तसेच आता जर तुम्ही पाहिलं तर लिंबूमध्ये कोणता आम्ल असतं? तर सायट्रिक आम्ल असतं। हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। पुढील प्रश्न क्रमांक 157 काय आहे? तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी, औषधी, वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? तर अथर्ववेद जो आहे 4था वेद, त्यामध्ये काय दिलं आहे? तर तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील ज्या तुमच्या समस्या अडचणी आहेत त्याबद्दलची माहिती, तसेच औषधी, वनस्पती याविषयीची माहिती ह्या वैदिक काळातील ह्या अथर्ववेदामध्ये सापडते। आणि यजुर्वेदमध्ये यज्ञ कसा करावा हे सांगितलं आहे। सामवेदामध्ये काय? तर संगीताचं म्हणजे संगीतशास्त्र जे आहे ते आपले सामवेदावरून तयार झालेलं आहे। आणि ऋग्वेद जे आहे
ते देवांची त्यामध्ये स्तुती केलेली आहे ऋग्वेदामध्ये. म्हणजे औषधी वनस्पती याविषयीची आणि जीवनातील ज्या अडचणी समस्या याची माहिती अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल अथर्ववेद. पुढील प्रश्न क्रमांक 158 काय आहे? खालील पर्यायांपैकी कुस्ती या क्रीडा प्रकाराशी संबंधित राष्ट्रीय खेळाडू कोण आहे? म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू कोण आहे? तर तो सुशील कुमार आहे. कोण आहे? सुशील कुमार. ऑप्शन 1 मध्ये दिला आहे सुशील कुमार हा खेळाडू आहे, म्हणजे कुस्ती या क्रीडा प्रकाराशी संबंधित राष्ट्रीय खेळाडू. पुढील प्रश्न 159 काय? भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या 2 ठिकाणच्या दरम्यान सुरू झाली? तर ती मुंबईमध्ये सुरू झाली ती पहिली मोनोरेल म्हटली तर कोणकोणत्या ठिकाणी सुरू झालेली पहिली मोनोरेल? तर ती वडाळा ते चेंबूर या ठिकाणी मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये वडाळा ते चेंबूर हा जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी भारतातील म्हणले तर ती पहिली मोनोरेल सुरू करण्यात आली होती वडाळा ते चेंबूर दरम्यान. पुढील प्रश्न क्रमांक 160 काय? भारतात 1950 पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात होता? तर कोणता स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात होता? तर 26 जानेवारी हा जो दिवस आहे तो 26 जानेवारी 1930 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव त्या दिवशी मांडण्यात आलेला होता 1930च्या लाहोर येथील अधिवेशनामध्ये. त्यामुळे तो 26 जानेवारी हा जो दिन आहे तर तो म्हणजे आपण स्वातंत्र्य होण्यापूर्वी तो कोणता स्वराज्य दिन म्हणून पाळला जात होता. नंतर 1950 नंतर आपण त्याला कोणता तर आता प्रजासत्ताक दिन मानतो, कारण त्या दिवसापासून आपण घटना स्वीकृत केली होती. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून जी घटना आपल्या अंमलात आली होती, म्हणून आता सध्या आपण तो दिन कोणता आहे तर 26 जानेवारी दिन जो आहे तो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखतो, पण त्यापूर्वी तो स्वराज्य दिन म्हणून ओळखला जायचा. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 161 काय आहे? खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती योग्य विधान आहे ते ओळखायचं. तर पहिलं काय? ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. तर हे बरोबर आहे. तर तिबेटच्या बेटांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा उगम झालेला आहे. तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा ही नदी दिहांग या नावाने ओळखली जाते. तर बरोबर आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा ती प्रवेश करते तर अरुणाचल प्रदेशमध्ये त्या नदीला काय म्हणून ओळखली जाते? तर दिहांग या नावाने ती ब्रह्मपुत्रा नदी ओळखली जाते. म्हणजे दोन्ही आणि ब जे आहे ते दोन्ही आणि ब जे आहे ती वाक्य जे आहे ती विधाने बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 163 काय आहे? 162. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक वनीकरणाचा उपक्रम बहुतेक शाळात कोणत्या माध्यमातून राबवला जात आहे? सामाजिक वनीकरणाचा उपक्रम जो आहे तो हरित सेना, म्हणजे आपल्या शाळांमध्ये हरित सेना या नावाने जो उपक्रम आहे, म्हणजे सार्वजनिक सामुदायिक वनीकरणाचा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्र शासनात तो हरित सेना या माध्यमातून राबवला जात आहे प्रत्येक शाळेमध्ये. म्हणजे बहुतेक शाळांमध्ये हरित सेना या नावाने तो उपक्रम राबवला जात आहे. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 163 काय आहे? भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर कोण होते? तर क्लेमेंट ॲटली हे जे आहे तर त्यावेळेस ब्रिटनचे म्हणजे इंग्लंडचे पंतप्रधान त्यावेळेस कोण होते? 1927 मध्ये तर क्लेमेंट ॲटली हे होते. आणि भारतात जेव्हा स्वातंत्र्य झाले तर ते पहिले पंतप्रधान कोण आहे? तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि आपले जे गव्हर्नर जनरल कोण होते? तर पहिले लॉर्ड माउंटबॅटन होते, जे की इंग्लंडचेच होते. पुढील प्रश्न क्रमांक 164 काय आहे? पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? तर नवाज शरीफ जे आहेत ते पाकिस्तान मुस्लिम लीग, म्हणजे त्यावेळेस ते पंतप्रधान होते, तर ते कोणत्या पक्षाचे होते? तर ते पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाचे होते. कोण? नवाज शरीफ. पुढील प्रश्न क्रमांक 165 काय? पाचक रसामुळे म्हणजे पचन जो रस असतो आपल्या जठरामध्ये त्या रसामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थाचे विघटन व अन्न आम्लीय करणारे कार्य या मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते? तर तुम्हाला माहिती आहे तर हे कशामध्ये घडते? तर आपलं जे जठर हे आतडं आहे तर ह्या जठरामध्ये जठर हा जो भाग आहे इंद्रिय त्या जठरामध्ये काय होतं? तर ह्या पाचक पदार्थ म्हणजे रस स्त्रवले जातात, त्यामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थाचे विघटन व इतर जे काही अन्नपदार्थ आहेत त्यांचे विघटन कशामध्ये होतं? तर ते आपल्या जठर हा जो अवयव आहे त्यामध्ये पित्तरस स्त्रवल्यामुळे तिथे त्या इंद्रियामध्ये पचनाचे जे पूर्ण काम आहे ते घडते. म्हणजे जठर कोणतं इंद्रिय आहे तर ते जठर आहे. ऑप्शन 1 जे आहे ते आपले आन्सर असते. आणि लहान आतड्याचं काय असतं? तर संपूर्ण अन्नाचं जे पचलेलं अन्न आहे त्याचं शोषण करणे. आणि मोठ्या आतड्या आहे ते म्हणजे पाण्याचं वगैरे शोषण केलं जातं मोठ्या आतड्यांमध्ये. आणि वृक्क म्हणजे काय? तर आपली किडनी असते. पुढील प्रश्न भोपाळ येथे खालील पर्यायांपैकी कोणती संस्था आहे? तर इथे 4 संस्थांची नावे दिलेली आहेत. तर भोपाळमध्ये अतिशय घनदाट जंगले किंवा वने आहेत, तेथे राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. कोणती? आपली नॅशनल वन व्यवस्थापन जी संस्था आहे राष्ट्रीय, ती भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था.
तर आपली ही संस्था कुठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न क्रमांक 167 काय आहे? खालील पर्यायांपैकी सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणता आहे? म्हणजे बाह्यग्रह म्हणतो त्याला. तर बाह्यग्रह कोणता आहे? तर अंतर्ग्रह कोणकोणते आहेत? तर बुध, शुक्र, मंगळ आणि पृथ्वी. कोणते? बुध, शुक्र, मंगळ आणि पृथ्वी हे अंतर्ग्रह आहेत. आणि गुरु, शनी, युरेनस आणि प्लुटो हे जे आहेत ते कसे आहेत? तर ते बहिर्ग्रह मानले जातात. गुरुपासूनचे पुढचे ग्रह म्हणजे बाकी पृथ्वी, शुक्र, मंगळ आणि बुध हे जे ग्रह आहेत ते अंतर्ग्रह आहेत. आणि बहिर्ग्रह हा यामधले कोणता आहे? तर गुरु आहे. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 168 काय आहे? तर 1943 साली आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामांकन केले होते? तर काय नाव दिलं होतं त्यांना? शहीद व स्वराज्य असे नाव दिलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी. कशाला? तर जे आझाद हिंद सेनेने जे अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकली होती 1943 मध्ये, तर त्याचे नामकरण सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं? तर शहीद व स्वराज्य असे केलेलं होतं अंदमान आणि निकोबार बेटात. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 169 काय आहे? उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालील पर्यायापैकी कोणती आहे? तर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही दोन्ही पदे कोणी भूषवलेली आहेत? तर शंकर दयाळ शर्मा यांनी भूषवली आहेत. कोणी? डॉक्टर शंकर दयाळ शर्मा जे आहेत तर त्यांनी उपराष्ट्रपती पद पण भूषवलेलं आहे आणि राष्ट्रपती पद पण भूषवलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तसेच अजून कोणी भूषवलेलं आहे? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी. त्यांचा आपण जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ते पहिले उपराष्ट्रपती होते. तसेच दुसरे राष्ट्रपती म्हणून ते निवड करण्यात आलेली होती. पण म्हणजे त्यांचा देखील यामध्ये समावेश होतो. पण इथे त्यांचा पर्याय दिलेला नाही म्हणून फक्त इथे शंकर दयाळ शर्मा हे देखील आहे ते उपराष्ट्रपती व राष्ट्रपतीपद त्यांनी देखील भूषवलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 170 काय आहे? पश्चिम घाट प्रदूषण मुक्त करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते? तर कोण होते त्या समितीचे प्रमुख? तर पश्चिम घाट प्रदूषण मुक्त करण्यासाठी तर माधवराव गाडगीळ हे होते. म्हणजे माधवराव गाडगीळ हे पश्चिम घाट प्रदूषण मुक्त करण्यासाठी नेमलेल्या त्या समितीचे जे प्रमुख म्हणजे अध्यक्ष होते. कोण? तर माधवराव गाडगीळ. पुढील प्रश्न क्रमांक 171 काय आहे? राजू, दीपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे ए, बी, AB आणि O असे आहेत. तर यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? तर आता इथे राजू, दीपक, रुपाली आणि स्वाती. स्वातीचा रक्तगट कोणता आहे? O रक्तगट आहे. तर ती कोणाला? तर वरीलपैकी दीपक, राजू आणि रुपाली या तिघांना ती रक्तदान करू शकते. कारण O रक्तगट असलेला रक्तगट आहे त्याचे रक्त आहे ते सर्वांना चालते इतर गटांना. म्हणजे AB आणि AB कोणाचा रक्तगट आहे? राजू, दीपक आणि रुपाली यांचा गट आहे. दीपक, राजू आणि रुपाली या तिघांना ती काय रक्तदान करू शकते. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. कारण O रक्तगटाच्या माणसाचे रक्त जे आहे ते सर्व रक्तगटांना चालते. त्याला सर्वयोग्य दाता असे म्हणतो. आणि सर्व रक्तगटाकडून रक्त कोण घेऊ शकतो? तर AB हा रक्तगट आहे तो सर्वांकडून घेऊ शकतो म्हणून त्याला सर्वयोग्य ग्राही असे म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 172 काय आहे? दिनेशचे वय 17 वर्ष आहे. जर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायती या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो? तर ग्रामपंचायती सदस्यत्व होण्यासाठी किती? तर एकूण 21 वर्षे पूर्ण असायला हवे. तर आणखीन किती? तर आणखीन 4 वर्षाने त्याचं वय किती होईल? तर 21 वर्ष होईल. म्हणजे कशामध्ये दिले? तर ते ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे आणखीन 4 वर्षांनी तो ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकतो. ऑप्शन 3 जे आहे आपला आन्सर असेल. म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढवता येते. पुढील प्रश्न क्रमांक 173 काय आहे? 2013ची 5वी ब्रिक्स परिषद कोठे पार पडली होती? तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर कोठे पार पडली होती? तर ती डर्बन या ठिकाणी पडली होती. कोठे? डर्बन या ठिकाणी 2013ची ब्रिक्स परिषद भरलेली होती. पुढील प्रश्न क्रमांक 174 काय आहे? संघटना आणि त्याचे संस्थापक नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? तर इथे 3 ज्या जोड्या आहेत त्या योग्य आहेत व त्यातली एक जी आहे ती अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आहे. तर पहिली काय आहे? आझाद दत्ता, भाई कोतवाल. म्हणजे आझाद दस्ता हे जी भाई कोतवाल यांनी स्थापना केली ती हे बरोबर आहे. त्याप्रमाणे आझाद रेडिओ विठ्ठल झवेरी. त्याप्रमाणे आझाद सेना क्रांतिसिंह नाना पाटील आणि तुफान सेना जनरल आवारी हे चुकीचं आहे. ऑप्शन 2 मध्ये जे दिले तुफान सेना जनरल आवारींनी स्थापना केली नव्हती. म्हणजे आझाद दस्ता ही भाई कोतवाल यांनी केलेली, आझाद रेडिओ विठ्ठल झवेरी आणि आझाद सेना कोण? क्रांतिसिंह नाना पाटील. हे 3 योग्य आहेत पण 2 जे आहे ते चुकीचे असेल. म्हणजे तेच आपलं आन्सर असेल. चुकीचा पर्याय कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 175. तर प्रश्न क्रमांक 175 काय आहे? भारतात
सेजची स्थापना, म्हणजे सेज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो, त्याला काय म्हणतो स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर सेजची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली, म्हणजे कोणत्या देशाच्या धर्तीवर म्हणजे त्यांची मदत घेऊन करण्यात आली होती सेजची स्थापना. तर कोणता देश होता तो, तर म्हणजे चीन जो देश होता त्या चीन देशामध्ये सेजची स्थापना करण्यात आली. त्यांच्या देशाच्या धर्तीवर आपण भारतामध्ये सेजची स्थापना केलेली आहे चीनचा, म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन. पुढील प्रश्न 176 काय आहे, ब जीवनसत्वास काय म्हटले जाते. तर त्याला आपण काय म्हणतो ब जीवनसत्वाला, तर त्याला आपण काय म्हणतो थायमिन असे म्हणतो आणि निओसिन म्हणतो, पण इथे नायसिन दिले ते निओसिन पाहिजे होतं, म्हणजे फक्त थायमिन जे आहे ते आपलं आन्सर असेल. ब जीवनसत्वाला आपण काय म्हणतो तर थायमिन म्हणतो आणि क जीवनसत्वाला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा ॲस्कॉर्बिक आम्ल म्हणतो. पुढील प्रश्न आणि अ जीवनसत्वाला रेटिनॉल म्हटले जाते. तर 177वा प्रश्न काय आहे, सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारतात समाविष्ट झालेले नव्हते, म्हणजे नंतर समाविष्ट त्यांचा करण्यात आलेला होता. तर कोणकोणते जिल्हे आहेत ते, तर इथे कोणकोणते जिल्हे, परभणी, औरंगाबाद व उस्मानाबाद. तर वरीलपैकी 3 जे जिल्हे आहेत ते 3 जिल्हे 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ते समाविष्ट झालेले नव्हते महाराष्ट्रामध्ये. कोणते, परभणी, औरंगाबाद व उस्मानाबाद, म्हणजे 3 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 178 काय आहे, मायक्रोमीटर हे परिमाण कशाच्या मापनासाठी वापरले जाते. तर तुम्हाला माहिती आहे मायक्रोमीटर हा छोटेसे म्हणजे एकदम छोटं जे आहे त्यासाठी आपण वापरतो, म्हणजे पेशींचे आकारमान वगैरे जे आहेत, पेशी कसा एकदम सूक्ष्म त्यांचे जे जीवजंतू आहेत किंवा पेशी त्यांचे आकारमान मोजण्यासाठी आपण मायक्रोमीटर हे परिमाण वापरतो, म्हणजे मिलीमीटरचा 1000वा भाग. पुढील प्रश्न, खालील पर्यायांपैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता. तर कोणता पर्वत येतो उत्तर अमेरिकेमध्ये, तर रॉकी जो पर्वत आहे तर तो उत्तर अमेरिकेमध्ये येतो. कुठे, उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी पर्वत. आल्प्स पर्वत युरोपमध्ये येतो आणि आणि दक्षिण अमेरिकेत कोणता पर्वत आहे तर अँडीज जो पर्वत आहे, अँडीज ही पर्वतश्रेणी मोठी ती दक्षिण अमेरिकेत येते आणि रॉकी जो पर्वत आहे तो कुठे तर उत्तर अमेरिका खंडात येतो. पुढील प्रश्न क्रमांक 180 काय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला होता, म्हणजे परवाना कोणत्या बँकेला दिला होता रिझर्व्ह बँकेने, तर 2003 साली म्हटले. तर कोणती, तर येस बँक जी आहे येस बँक, त्या येस बँकेला परवाना दिला होता म्हणजे चालवण्याचा, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली येस बँकेला बँकिंग परवाना दिला होता. पुढील प्रश्न क्रमांक 181 काय आहे, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरवण्यात आलेले होते. तर काय ठरवण्यात आलेले होते या पुणे करारामध्ये, तर म्हणजे जे दलित बांधव होते त्यांना काय विधिमंडळात राखीव जागा ठेवणे असं त्यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात जो 1932मध्ये जो पुणे करार झाला होता 24 सप्टेंबर 1932ला, त्यामध्ये दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे हे म्हणजे त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 182 काय, भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायातून कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. तो कोणाला दिलेला होता तो भारतरत्न, तर वरीलपैकी अरुणा असफ अली ज्या आहेत तर त्या अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. अरुणा असफ अली यांना, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 183 काय, महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला जिल्हा कोणता. तर नागपूर यामध्ये कोणकोणते आहेत, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व नागपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया हे जिल्हे येतात. पण त्यामध्ये अकोला येतोय का, नाही. अकोला जो आहे तो अमरावती विभागात येतो. अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ हे कशामध्ये येतात तर ते अमरावती विभागात येतात. पण वर्धा, गोंदिया, चंद्रपूर हे नागपूर विभागात येतात. म्हणजे नागपूर विभागात नसलेला कोणता असेल तर अकोला. पुढील प्रश्न क्रमांक 184 काय आहे, गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणारे कवी कोण आहे. तर गोविंदाग्रज आपण कोणाला म्हणतो तर राम गणेश गडकरी यांना, म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे ते आपलं आन्सर असेल. कोणाला म्हणतो आपण तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज नावाने ओळखले जाते. आणि कुसुमाग्रज कोणाला म्हणतो, विवा शिरवाडकरांना. पुढील प्रश्न क्रमांक 185 काय आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेची संलग्न संस्था आहे किंवा मानली जाते. तर ती कशाची आहे तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, म्हणजे युनो जे आहे तर त्या युनोची ती
प्रमुख संस्थेची संलग्न संस्था आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, इंटरनॅशनल लेबर कमिशन म्हणतो, ती संघटना जी आहे ती कोणत्या प्रमुख संस्थेची संलग्न संस्था आहे तर ती युनोची संलग्न संस्था आहे. आणि युनोची स्थापना 1945 मध्ये करण्यात आलेली आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही आपल्या हेल्थशी संबंधित आहे, आपल्या म्हणजे जे मोठमोठे जे उद्योग आहेत त्याच्याशी संबंधित आहे. आणि नाटो काय नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हटली जाते. आणि युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर युनेस्कोचे पॅरिस फ्रान्स येथे आहे, त्याचे न्यूयॉर्क. पुढील प्रश्न क्रमांक 186 काय आहे? भारतीय राज्यघटनेतील 280 कलम कशाशी संबंधित आहे तर कलम 280 नुसार आपण काय वित्त आयोग मांडतो, म्हणजे वित्तीय प्रस्ताव जे आहेत ते भारतीय वित्त आयोग ज्याला म्हणतो आपण, तो कलम 280 नुसार त्याची मांडणी केली जाते. वित्त आयोग कलम 280. पुढील प्रश्न क्रमांक 187 काय आहे तर लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालीलपैकी पर्यायातून कोणती? तर त्यांच्याशी संबंधित कोणकोणत्या बाबी होत्या लाला लजपतरायची तर दैनिक वंदे मातरम ते त्यांचं वृत्तपत्र, त्याप्रमाणे दैनिक पंजाबी, इंग्रजी मासिक पीपल हे देखील होतं. पण समता वृत्तपत्र जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, म्हणजे त्याच्याशी ते संबंधित नाही लाला लजपतराय. पण दैनिक वंदे मातरम, दैनिक पंजाबी आणि इंग्रजी मासिक पीपल हे याच्याशी ते संबंधित आहेत, पण समता वृत्तपत्र त्यांचा संबंध नव्हता. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तसेच आपण जे पाहिलं वरपैकी निवडणूक आयोग याची कशी कलम 300 कशामध्ये 324 मध्ये निवडणूक आयोग आहे. संघ लोकसेवा आयोग कलम 315 मध्ये येतो. पुढील प्रश्न क्रमांक 188 काय आहे? समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात? मग त्याचं कारण काय असतं तर ते उष्णतेचे अभिसरण होतं. त्यामध्ये काय होतं उष्णतेच्या अभिसरण हा यामुळे काय होतं जे दिवसा काय होतं जमिनीकडे वाहणारे वारे खारे वारे असते. दिवसा कडक उन्हामुळे पाण्याची वाफ होते व ते जे वारे आहे ते उष्णतेच्या अभिसरण होऊन ते आपल्या जमिनीकडे वाहले जाते समुद्रावरून, त्याला आपण काय म्हणतो खारे वारे म्हणतो. आणि रात्री जेव्हा समुद्र म्हणजे जमीन लगेच थंड होते तेव्हा तिथलं जे थंड वारं आहे ते समुद्राकडे वाहलं जातं रात्रीचं, तर त्याला आपण मतलई वारे म्हणतो. तर मतलई वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहतं व समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण खारे वारे म्हणतो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, महामार्ग चौपदरीकरणातील पूर्व पश्चिम महामार्गाचा टोकाशी असणारी शहरे कोणती आहेत? तर कोणकोणत्या शहरं आहेत तर ती पोरबंदर आणि सिल्वासा. पोरबंदर आणि सिल्वासा ही दोन जी शहरे आहेत ती पूर्व पश्चिम महामार्गाच्या टोकाशी असणारी शहरे आहेत. पोरबंदर गुजरातमधलं आणि सिल्वासा ही दादरा नगर आणि सिल्वासा ही केंद्रशासित प्रदेश आहे. तर पोरबंदर आणि सिल्वासा ही दोन जी पूर्व पश्चिम महामार्गाच्या टोकांशी असणारी शहरे आहेत. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे तर तो नंदुरबार जिल्हा मानला जातो. म्हणजे एकदम आदिवासी आहे तिथे भरपूर प्रमाणात, त्यामुळे तो एकदम कमी साक्षर जिल्हा मानला जातो. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर कोणता आहे तर नंदुरबार आणि सर्वात जास्त साक्षर कोणता आहे तर मुंबई उपनगर. पुढील प्रश्न क्रमांक 191 काय आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती आहे? तर बिकानेर राजस्थान ही जी लोकरीची बाजारपेठ आहे ती आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. ती कुठे आहे? बिकानेर राजस्थान या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुद्ध बिहार राज्यात उठाव केला होता? तर कोणती जमात होती बिहार राज्यातली? तर बिहार आणि झारखंड राज्यातल्या कोणत्या तर त्या संताळ या जमातीच्या लोकांनी 1857 पूर्वी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता, संताळ या आदिवासी जमातीने. पुढील प्रश्न, तर कोलाम ही जी आदिवासी जमात आहे तर ती कुठे आढळते ते तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि गोंड जमाती जी आहे ते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. पुढील प्रश्न, खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता आहे? तर भुईकोट म्हणजे काय तर टेकडीवर नसणारा म्हणजे सरळ सपाट पठारावर असणारा जो जिल्हा असतो तर त्याला आपण भुईकोट किल्ला म्हणतो. तर खेळणा, कंजळगड व भोरप्या हे भुईकोट किल्ले नाहीत, पण कंधारचा जो किल्ला आहे तर कंधारचा किल्ला हा भुईकोट किल्ला मानला जातो. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपल्या आन्सर असेल. भुईकोट किल्ला कोणता आहे तर तो कंधारचा किल्ला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 194 काय आहे? लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर कोणती आहे तर कावर्ती आहे. कावर्ती जी आहे ते लक्षद्वीप या केंद्रशासित जो प्रदेश आहे आपल्या म्हणजे कोणत्या केरळच्या पश्चिमेला तो लक्षद्वीप हा ही केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची राजधानी कावर्ती आहे. आणि दादरा नगर हवेलीची सिल्वासा आहे आणि अंदमान निकोबारची पोर्ट ब्लेअर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 195 काय आहे?
भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा संलग्न नाही, म्हणजे नेपाळची सीमा लागलेली नाही? तर कोणकोणत्या राज्याला लागली आहे? तर उत्तराखंडला लागलेली आहे, सिक्कीमला लागलेली आहे व पश्चिम बंगालला लागलेली आहे. पण आसाम या राज्याला नेपाळची कोणतीही सीमा लागून नाही, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 196 काय आहे? जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता आहे? तर नीलगाय, बारशिंगा आणि काळवीट हे इतर ठिकाणी आढळतात. फक्त भारतामध्ये आढळणारा प्राणी कोणता आहे? तर चौशिंगा, म्हणजे हरणाचा एक प्रकार आहे तो चौशिंगा, म्हणजे 4 शिंगेचा जो प्राणी आहे तो चौशिंगा, तो फक्त भारतात आढळणारा प्राणी आहे. कोणता? चौशिंगा, म्हणजे ऑप्शन 3 मध्ये जे दिले चौशिंगा हे आपला आन्सर असेल. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता आहे? तर तो चौशिंगा आहे, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपला आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 197 काय आहे? खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? तर पहिलं विधान काय दिलं आहे? पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य नसतो. तर हे चुकीचं आहे, कारण पंचायत समितीचे जे सभापती असतात ते जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. मग पहिलं तर चुकीचं आहे. दुसरं काय? गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि वर्षातून 4 ग्रामसभा घेतल्या जातात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, गांधी जयंती आणि 1 मे महाराष्ट्र दिनादिवशी. तसेच पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी असतो, बरोबर आहे. आणि ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक असतो. आणि ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी सर्व सरपंचावर असते, हे देखील बरोबर आहे. पण पहिलं जे वाक्य आहे ते चुकीचं ठरतं, कारण पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा सदस्य असतो. मग इथे नसतो दिले, म्हणजे हे आपला आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न 198 काय? अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? तर अमरवेल जो आहे तो आंब्याच्या झाडावर वाढतो. मग त्याला आपण काय म्हणतो? तर बाह्य परजीवी म्हणतो त्याला. आपण काय म्हणतो? तर त्याला बाह्य परजीवी, म्हणजे इतरांवर जे अवलंबून असते, म्हणजे आंब्याच्या झाडावर अमरवेल म्हणजे तयार होतो, मग त्याला आपण बाह्य परजीवी वनस्पती म्हणतो. मग इतर वनस्पतीवरती अवलंबून असते, जसे की तंबाखूवर बंबाखू ही वनस्पती आढळते. पुढील प्रश्न क्रमांक 199 काय आहे? तर शेवटचे 2 प्रश्न आहेत हे. तर भारतीय संसद, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ, म्हणजे भारतीय संसद किंवा महाराष्ट्र आपले राज्य विधानसभा किंवा विधिमंडळ आहे, यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर भारतीय संसद म्हणजे आपल्या लोकसभेमध्ये किती सभासद असतात? तर एकूण 552 असतात. आणि आपल्या राज्य विधिमंडळात किती असतात? तर महाराष्ट्राच्या 288 असतात. म्हणजे बाकीचे वरीलपैकी महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या 288 असते, हे चुकीचं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची 78 आहे, हे देखील चुकीचं आहे. आणि लोकसभेची 552 असते, हे देखील चुकीचं आहे. आणि राज्यसभेची 250 असते, म्हणजे एकच फक्त बरोबर आहे. ऑप्शन 4 जे आहे ते आपल्या आन्सर असेल. राज्यसभेची सदस्य संख्या 250 असते. आणि त्यातले 12 जे सभासद आहेत ते राष्ट्रपती त्यांची निवड करतात, कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींची. आणि आजचा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न क्रमांक 200 काय आहे? खाण्याच्या सोडाचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट ज्याला आपण म्हणतो. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? तर खाण्याचा सोडा म्हणतो त्याला आपण. तसेच त्याला आपण सोडियम हायड्रोजन कार्बोनेट देखील म्हणतो. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे सोडियम बायकार्बोनेट त्याला म्हणले जाते. तो खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग पावडर त्याला आपण म्हणतो खाण्याचा सोडा. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. आणि सोडियम कार्बोनेट हे काय? तर हे धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट. आणि सोडियम क्लोराईड हे आपलं कॉमन सॉल्ट म्हणजे मीठ असतं. तर मित्रांनो, आज आपण इथे आपला जो पेपर चालू आहे उस्मानाबाद, ठाणे, गोंदिया व सिंधुदुर्गचा तलाठी भरती 2014चा, तर या 4 जिल्ह्यांचा एकच पेपर होता. तर त्याची उत्तरसूची इथे खाली आहे. तर यातील जो 4था भाग होता जीकेचा, तो आज आपण इथे पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर या 50 प्रश्नांमध्ये तुम्हाला कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन करून PDF मिळवू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.